नवी मुंबईतील पूर्वा प्ले स्कूलच्या पाळणा घरात चिमुकलीला बेदम मारहाण करण्यात आली आणि या सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। त्यापेक्षाही धक्कादायक गोष्ट म्हणजे पोलिसांनी या तपासात अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचं समोर येत आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल 12 तास लावले। खारघर सेक्टर 10 मध्ये पूर्वा प्ले स्कूल आणि नर्सरी आहे। या ठिकाणी काही चिमुकली पाळणा घरात असतात। पाळणा घरातील आई अफसाना नासिर शेख हिने एका चिमुकलीला बेदम मारहाण केली, ज्यात मुलीच्या डोक्याला जखम झाली आहे। तिला उपचारासाठी वाशीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी खारघर पोलिसात आया अफसाना शेख आणि पाळणा घराची मालकीण प्रियंका निकमवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुलिस से तो मेरी ये दरख्वास्त है कि मुझे न्याय पूरी तरह से मिलना चाहिए और जो जघन्य अपराध किया गया है मेरी बच्ची की, उसमें जान जा सकती थी। अटेम्प्ट टू मर्डर का केस लगाना चाहिए। पुलिस ने जो FIR अभी दाखिल की है वो तो बहुत मामूली FIR लग रही है। जिस हिसाब से बच्ची के साथ मेरी हरकत की गई है उसको देखते हुए FIR बहुत मामूली लग रही है। त्या तक्रारीवरून आपण डे केअर चालवणाऱ्या आणि त्या ठिकाणी मदत करणाऱ्या ज्या 2 महिला आहेत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। CCTV फुटेज सुद्धा आपण जप्त केलेला आहे आणि इतर अनुषंगिक पुरावा पण गोळा करत आहोत। दरम्यान या सगळ्या संदर्भात महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडेंनी राज्यातल्या सर्व पाळणा घरांमध्ये CCTV लावण्याचे आदेश दिले आहेत। खारघर मध्ये पूर्वा प्ले स्कूल मध्ये रुचिका सिन्हा यांच्या 10 महिन्याच्या मुलीला रितिशाला जी मारहाण झाली ती अतिशय निंदनीय आहे, अतिशय क्रूर आणि निर्घृण आहे। त्या मुलीच्या मारहाणीबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो आणि मी स्वतः तिथल्या अधिकाऱ्यांशी, पोलिसांशी, डॉक्टरांशी संपर्क माझ्या डिपार्टमेंटनी साधून माहिती घेतलेली आहे। IPC 325 तर त्यांच्यावर गुन्हा JJ ऍक्टचा सेक्शन 25चा गुन्हाही दाखल केलेला आहे। त्या आईचं नाव अफसाना शेख आहे आणि त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांना कडक शिक्षा होईल याची आम्ही पूर्ण खात्री देतो आणि या पाळणा घराच्या संदर्भातही काही ऑफिशियल डॉक्युमेंट्स असतील, त्यांची परवानगी असेल, इलिगल असेल, लीगल असेल, याची सुद्धा पूर्ण आम्ही माहिती घेत आहोत। अशा प्रकारचा प्रकार घडू नये याच्यासाठी सर्व पाळणा घरामध्ये CCTV कॅमेरे हे मॅन्डेटरी आणि कंपल्सरी करण्याचा निर्णय आज आम्ही घेत आहोत। लवकरच तो निर्णय जारी होईल आणि सर्व पाळणा घरांना कंपल्सरी करण्यात येईल। पालघरचे प्रांताधिकारी शिवाजी दावभट आणि पालघरचे नायब तहसीलदार सतीश मानिवडे यांना 50 लाख रुपयांची लाच घेताना अरग्यात अटक करण्यात आली। एका जमिनीच्या प्रकरणात निवाडा करण्यासाठी हे पैसे घेण्यात येत होते। ठाण्याच्या लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे। दावभट यांच्या खासगी ड्रायव्हरला जयेश पाटीललाही अटक करण्यात आली आहे। यात 47 लाखांच्या बनावट नोटा असल्याची माहिती मिळते आहे। फसवणुकीला वाचा फोडण्यासाठी 1.5 वर्षांपूर्वी आरोपीनं केलेलं स्टिंग ऑपरेशन पीडित विद्यार्थ्यांनी जाहीर केल्यानं पुणे पोलिसात खळबळ उडाली आहे। नोकरीचा आमिष दाखवून मोहम्मद सुलतान यानं सुमारे 60 ते 65 विद्यार्थ्यांची फसवणूक केली, पण एका जुन्या प्रकरणात याच मोहम्मद सुलताननं सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज पाटील यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ स्वतः मोहम्मद सुलताननं शूट केला होता। फसवणुकीला वाचा फुटत नाही हे पाहून विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ ABP माझाला दिला। दरम्यान आपण कोणतेही पैसे स्वीकारले नसून विद्यार्थ्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठीच आपण त्या आरोपीला भेटल्याचा दावा सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज पाटील यांनी केला आहे। पण पोलिसांनी वेळीच त्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या असत्या तर अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक टळली असती, हे मात्र नक्की। मुंबई महापालिकेच्या रस्ते घोटाळ्यात आणखी 10 कंत्राटदारांची भर पडली आणि मुंबई महापालिकेच्या 234 रस्ते कामात 959 कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। यापूर्वी 6 घोटाळेबाज कंत्राटदारांवर गुन्हा दाखल झाला होता। दुसऱ्या टप्प्यात रस्ते घोटाळ्याची चौकशी करण्यात आली, ज्यामध्ये मुंबईत रस्ते बनवणाऱ्या 10 कंपन्यांनी घोटाळा केला। त्यामुळे मुंबईत एकूण 16 घोटाळेबाज कंत्राटदार झालेत। या कंत्राटदारांना कुठल्याही प्रकारचा दंड ठोठावण्यात आलेला नाही, त्यामुळे फौजदारी गुन्ह्यातून सुटका करण्याची पळवाट मिळाली असती तर पालिकेनं दावा केला आहे। एकीकडे घोटाळेबाज कंत्राटदार समोर येत असताना मुंबई महापालिकेनं मात्र त्याच घोटाळेबाज 16 कंत्राटदारांना कंत्राटाची बक्षिसे दिली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना खुश करण्यासाठी मुंबई महापालिका 305 रस्त्यांची कामं नव्यानं सुरू करणार आहे। मात्र ही कामं घोटाळ्यात सहभागी असलेल्या 16 कंत्राटदारांना पुन्हा देण्याचा धक्कादायक निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलाय। या 305 रस्त्यांपैकी शहर भागात 83, पूर्व उपनगरात 88, पश्चिम उपनगरात 134 रस्त्यांच्या कामाचा समावेश आहे।
एका गुन्ह्याला तुम्ही 2 शिक्षा नाही ना देऊ शकत. एका गुन्ह्याला एकच शिक्षा होऊ शकते. आयदर तुम्ही फाईन भरा किंवा जेलमध्ये जा. जर तुम्ही जेलमध्ये जाणार नसेल तर फाईन भरून कंत्राटदारांची सुटका करण्याचा हा डाव आहे. आणि मग ह्या सगळ्यांना अभय कोण देत आहे? भारतीय जनता पक्षाचे सो कॉल्ड भ्रष्टाचार विरहित नेते याला का अभय देतात? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. मालमत्ता करापोटी थकलेली तब्बल 9 कोटी रुपयांची रक्कम प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत यांनी सरकार दरबारी जमा केली आहे. पुणे महापालिकेत त्यांनी ही रक्कम भरली. चेकद्वारे त्यांनी हा कर जमा केला. गेल्या काही दिवसांपासून विठ्ठल कामत यांचे मालमत्ता करापोटी तब्बल 12 कोटी रुपये थकीत होते. महापालिकेनं वेळोवेळी याचा पाठपुरावा केला होता. पालिकेच्या करसंकलन विभागानं या संदर्भात कारवाई केली. त्यानंतर कामत यांनी तब्बल 9 कोटी रुपयांचा चेक महापालिकेला सोपवला आहे. मुंबईतील कप परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरची जागा ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आलेत. जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी हे आदेश दिलेत. पोट भाडेकरू ठेवणं, परस्पर गाळे विकणं, 2012 पासून राज्य सरकारचं साधारणतः 20 कोटी रुपये भाडं थकवणं अशा अनेक कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी अपील केलं जाऊ नये यासाठी राज्य सरकारकडून हायकोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आलं आहे. पुणे पालिकेच्या बसच्या तिकिटाची रक्कम परस्पर नोटाबदलीसाठी जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या प्रकरणी PMPMLनं चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी 7 ऑडिटर्सची नेमणूकही करण्यात आली आहे. पुढच्या 7 दिवसात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश ऑडिटर्सना देण्यात आलेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा भार PMPML कडून वाहिला जातो. या दोन्ही शहरांमध्ये या 13 डेपोचं कामकाज करतं. या 13ही डेपोंमध्ये गल्ल्याचा गैरवापर झाल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्यात. त्याचबरोबर एका डेपो मॅनेजरला वैयक्तिक तक्रारही प्राप्त झाली आहे. अनधिकृत बांधकामाप्रकरणी अभिनेता कपिल शर्मा आणि इरफान खान यांना हायकोर्टानं दिलासा दिलाय. पुढचे 2 आठवडे पालिकेनं त्यावर कोणतीही कारवाई करू नये, तसंच हे बांधकाम स्थगित करण्यात यावं असे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. गोरेगावच्या ओशिवरा न्यू लिंक रोडवरील DLH एन्क्लेव्ह या इमारतीत कपिल आणि इरफान यांनी अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर कपिल विरोधात MRTP कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला. या विरोधात कपिलनं हायकोर्टात धाव घेतली आहे. डान्सबारबद्दलची भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारनं पुन्हा 1 महिन्याचा कालावधी मागितलाय. सुप्रीम कोर्टानं डान्सबारला हिरवा कंदील दाखवल्यानंतर राज्य सरकारनं काही संस्कारी अटी आणि शर्ती घातल्या होत्या, ज्यावरून कोर्टानं राज्य सरकारची खडपट्टी काढली आणि लवकरात लवकर नवं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. मात्र राज्य सरकारनं पुन्हा 1 महिन्याचा कालावधी मागून घेतलाय. त्यामुळे वैतागलेल्या डान्सबार चालकांनी आम्ही सुप्रीम कोर्टाच्या जुन्या निर्णयानुसार तातडीनं डान्सबार सुरू करणार असल्याचं म्हटलंय. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील अनेक पीडितांना 8 वर्षांनंतरही नुकसान भरपाई मिळालेली नाही. ही कबुली खुद्द राज्य सरकारनं हायकोर्टात दिली. या हल्ल्यात तब्बल 175 लोकांनी आपले प्राण गमावले. केंद्राच्या योजनेप्रमाणे या पीडितांना 3 लाख रुपये नुकसान भरपाई मिळायला हवी होती. मात्र ही रक्कम अजून मिळाली नाही. काहींची ओळख पटवण्याचं काम अजूनही सुरू आहे, तर 26 परदेशी नागरिकांची कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याचं राज्य सरकारनं सांगितलं. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात मराठा मोर्चा काढण्यात येणार असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. अधिवेशनादरम्यान आरक्षण दिलं गेलं नाही तर मुंबईत महामोर्चा काढण्यात येईल. मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकारनं असंच दुर्लक्ष केलं तर मोर्चानंतर राज्यभरात चक्काजाम करण्याचा इशाराही देण्यात आलाय. दरम्यान सोशल मीडियावर फिरणाऱ्या राज्य बंदच्या अफवेवर विश्वास ठेवू नये असं आवाहन मराठा मोर्चाकडून करण्यात येत आहे. बैलांच्या झुंजीवर मुंबई हायकोर्टानं बंदी घातली असली तरी कोर्टाच्या आदेशाचं सर्रास उल्लंघन होताना दिसतंय. कल्याणच्या आटाळीगाव परिसरामध्ये बैलांच्या झुंजीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. दरम्यान बैलांच्या झुंजीची माहिती खडकपाडा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र आयोजक या ठिकाणी न दिसल्यानं सध्या कारवाई कुणावर करायची असा प्रश्न पोलिसांवर पडला.